श्री क्षेत्र आदमापूरमधील सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेची मंगळवारी उत्साहात सांगता झाली। यात्रेनिमित्त बाळूमामांच्या पालखीचा मिरवणूक सोहळा उत्साहात झाला। मिरवणुकीत तब्बल 7 टन भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली। बाळूमामाच्या नावाने चांगबलाचा जयघोष करत भाविकांनी मनोभावे भंडारा उधळून आपला नवस पूर्ण केला। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने धार्मिक वातावरणात आणि भाविकांच्या गर्दीत ही यात्रा पार पडली। आदमापूरमधील बाळूमामा भंडारा यात्रेची उत्साहात सांगता झाली। 10 दिवसांच्या यात्रा काळात 5 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी चोख नियोजन केलं होतं। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानसह अन्य राज्यातून आलेल्या भाविकांनी बाळूमामांचं दर्शन घेतलं। यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळूमामांच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली। ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज, फटाक्यांची आतषबाजी, लेझीम आणि बँडच्या पारंपरिक ठेक्यावर भाविक दंग झाले होते। सकाळी 8 वाजता मंदिरापासून सुरू झालेली पालखी मुख्य रस्त्यावरून मरगुबाई मंदिरात भेटीसाठी पोहोचली। त्यानंतर ग्रामदैवत हनुमान मंदिरात पालखीची भेट झाली। धैर्यशील भोसले यांच्या सरकार वाड्यात पालखीनं काही काळ विसावा घेतला। सायंकाळी 5 वाजता पालखी पुन्हा मंदिरात स्थिरावली। पालखी मंदिरात आल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली। यात्रेच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी, विश्वस्त दिलीप पाटील, संदीप मगदूम, कृष्णात पुजारी महाराज, अप्पासाहेब पुजारी, देवस्थान समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सेवाभावी संस्था आणि तरुण मंडळांनी सहकार्य केलं।